काल आपण एक दिशाज्ञानावरील एक उदाहरण पाहिलं बरोबर आहे. आता कालचं उदाहरण आपल्याला समजलंय बरोबर. फक्त दिशाज्ञान उदाहरण सोडवताना आपल्याला काय महत्वाचं पाहिजे, दिशा माहित असणं गरजेचं आहे. तर मुख्य दिशा आणि उपदिशा. मुख्य दिशा 4, उपदिशा पण 4. आपल्याला तुम्हाला काल मी सूत्र पण दिलं, आदन प्रभाव असतो कसा उई उ, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता बघा हे जे उदाहरण आहे, दुसरं उदाहरण बघा त्यांनी काय सांगितलं, जसं दिलंय ना तसं आपण आकृती काढायची. आकृती काढली ना जास्त स्पष्ट होत आपल्याला समजण्यासाठी. बघा सुभाष एका ठिकाणाहून 10 किमी अंतर, बघा 10 किमी अंतर नाही म्हणलं, 10 किमी उत्तरेला चालत गेला. त्यानंतर तो 3 किमी पूर्वेला चालत गेला व शेवटी उजवीकडे वळून 6 किमी अंतर चालून गेला. सध्या तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. आता बघा सांगितल्याप्रमाणे दिशा तुम्हाला माहित पाहिजे ना, वरची म्हणजे आपली जी वही असते किंवा आता आम्ही फळा आहे, आता ही वरची दिशा ती कोणती असते, उत्तर दिशा असते. मग जसं सांगितलंय तशी आकृती काढून घेऊया. सुभाष एका ठिकाणाहून 10 किमी उत्तरेला गेला. आता समजा आपण सुभाष या ठिकाणी आहे, आता इथे लिहूया सुभाष. सुभाष समजा या ठिकाणी आहे. आता उत्तरेला किती गेला, 10 किमी. आता 10 किमी म्हणजे थोडस अंतर जास्त ठेवूया. 10 किमी किती अंतर आहे, 10 किमी अंतर. कुठे गेला, उत्तरेला आहे का, उत्तर दिशा उत्तरेला गेला. नंतर त्यानंतर तो 3 किमी पूर्वेला गेला. आता ही उत्तर म्हणल्यानंतर ही कोणती असणार आहे, दक्षिण. आणि उत्तर आणि दक्षिणच्या उजव्या साईडला कोणते असते, पूर्व. माहितीसाठी देतोय. आणि पूर्वच्या समोर मग कोणते असणार आहे, पश्चिम असणार. कळलं का? हा मग पूर्वेला किती गेला रे, 3. आता हे थोडस लहानच काढूया. हे 10 एवढं म्हणल्यानंतर हे 3 किमी अंतर आहे. हे किती किमी अंतर आहे, 3 किमी अंतर गेला. ठीक आहे. नंतर काय सांगितलं, पूर्वेला चालत गेला. नंतर शेवटी उजवीकडे वळला. आता समजा आता पूर्वेकडे मी चालत गेलो, आता उजवीकडे म्हणजे उजव्या हाताकडे वळायचं. मग आता उजवीकडे म्हणजे खाली बरोबर. किती किलोमीटर, 6 किलोमीटर. आता समजा हे 10 एवढं आहे, तर 6 समजा निम्मे पर्यंत आलो आपण. ओके 5 ला आणि थोडस अंतर खाली घेऊ म्हणजे हे 6 किलोमीटर झालं. एक आपण अंदाजे पण आपल्याला ते थोडस मेदूच होत असलं पाहिजे. ठीक आहे. आता हे 6 किमी अंतर झालं. ओके नंतर काय होणे, 6 किमी अंतर चालून गेला. सध्या तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे असं विचारलेलं आहे. बरोबर आहे. मग आता एक काम करूया, ह्याला नाव देऊया. कोणतंही नाव देऊया, कोणतं मराठी किंवा इंग्रजी नाव देऊ. मग ABCD देत आहे का, LMNOP कोणतंही द्या. कोणतं द्यायचं मग, ABCD. आता सुभाष ए ठिकाण होता. ओके समजा आता या ठिकाणी एक पॉइंट तयार होतो. ओके मग ह्याला B देऊया. ओके नंतर C, नंतर D, नंतर E. ओके या ठिकाणी बघा. मग या ठिकाणी जर आपण विचार केला, डॉट रेषा काढून मी तुम्हाला दाखवतो बघा. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतोय. कोणता त्रिकोण तयार होतोय, काटकोन त्रिकोण. आता मला सांगा हे अंतर किती आहे, 6. मग हे अंतर किती झाले, 4. हे अंतर आपल्याला माहित आहे की आता हे जेवढं वरचं अंतर आहे तेच हे अंतर असणार. किती, 3 किमी. थोडंसं अंतर एक छोटं झालं 4 किमी, पण समजून घ्या हे 4 किमी आणि हे किती किमी, 3 किमी. मग आता आपण हे अंतर काढायचं आहे फक्त. लक्षात आहे. मग ह्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. का वापरायचं, पायथागोरसचं प्रमेय. मग काय सूत्र येतं पायथागोरसचं प्रमेयचं, ह्या सूत्रावरून कर्णवर्ग बरोबर. मग कर्णवर्ग काय येतं, AE वर्ग बरोबर ह्या दोन्ही बी कोणती बाजू पहिल्यांदा घ्या अडचण. मग काय येतात, BE वर्ग अधिक AB वर्ग म्हणा किंवा BA वर्ग म्हणा, तर AB वर्ग. मी काय केलं कळलं का, आता हे काय केलं कळलं, कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कळतंय ना. मग त्या ठिकाणी टाका
आता एई काढायचा आहे असं राहू दे एई. बीई किती आहे? बीई 3, मग 3 चा वर्ग अधिक ए बी 4 चा वर्ग, मग एई बरोबर 3 चा वर्ग 4 चा वर्ग, मग एई वर्ग बरोबर किती आले बेरीज 25. मग इथं एई वर्ग बरोबर 5 चा वर्ग, ह्या वर्गाला हे वर्ग गेले. मग एई बरोबर किती आलं 5. आणि अंतर कशामध्ये आपलं होतं? किमी मध्ये होतं. कशामध्ये होतं? किमी. अंतर जर आपलं आलं ते किती आलं? 5 किमी. किती अंतर आलं? 5 किमी. मग 5 किमी पर्यायामध्ये या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे का नाही? आता राहिला विषय काय आपला? कोणत्या दिशेला आहे? सांगितल्याप्रमाणे काय करायचं? मग त्यामध्ये तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे. मग आता समजा सुभाष शित होता, मूळ ठिकाणापासून विचारलं ना, मग मूळ ठिकाणावर काय करायचं? या अधिक अधिक म्हणजे तुम्हाला कळलं मुख्य दिशा, आणि गुणिले म्हणजे उपदिशा. मग इथनं चालू करूया. आ द न प वा उ ई पू. पण बघा या ठिकाणी जर आपण आता वरचे उत्तर पकडले मगाशी, आता वरचे जे उत्तर झाले आपले बरोबर नाही, मग या दिशेला कोणतं येईल उत्तर? मग ईशान्य 5 किमी. बघा कोणत्या ईशान्य 5 किमी. मग आपलं बघा बरोबर आहे का? उत्तर दिशा कोणतं आहे? वरची आहे. खालची मग कुठल्याली? दक्षिण. एक उजव्या साईडला पूर्व, पश्चिम. कळलं? मग आ द न प वा उ ई पू. कळतं कसं आलं? मग अशा प्रकारे आपण आकृती काढू शकतो. लक्षात विचारलं का? म्हणजे काय विचारलंय? सुभाष मूळ ठिकाणावरून माझ्या बघा काय तो सध्या मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? का या ठिकाणी विचारलंय या ठिकाणावर मूळ ठिकाण कोणत्या दिशेला आहे असं विचारलंय का? नाही. कळलं का मला? उपाय क्रम किती आला? पहा आता दुसरं उदाहरण बघा. विशाल पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. आता आपण नेहमी सोडवताना वरची दिशा उत्तर समजतो. काय समजतो? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. लक्षात ठेवा. मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेत, मग आता घड्याळाची काट्याची दिशा कशी असते सांगा? म्हणजे कशी कशी असते? म्हणजे कोणत्या दिशेनं घड्याळ फिरतं? ते काटा फिरतो उजव्या साईड. कुठं फिरतो? बघा ना, टिक 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 असं उजव्या साईड फिरतो. बरोबर आहे? म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला घड्याळाच्या दिशेने म्हणले, आता काय तुम्हाला सांगितलं का उजवीकडे वळा, डावीकडे वळा किंवा ह्या दिशेला काय म्हणलंय का? नाही. फक्त घड्याळाच्या दिशेत तो 45 अंश मधून वळला. 45 अंश मधून वळला. जर मी तुम्हाला सांगितलं समजा मी आता समजा आता आपली ही दिशा जर पकडली, आता ही फळावरची दिशा जाऊ द्या. आता ही उत्तर दिशा, उत्तरेकडून समजा मी उजवीकडे वळलो तर 90 अंशाचा कोण करतो. किती अंशाचा कोण करतो? आणि जर तोच कोण मी जर 45 असं म्हणले तर मी निमाज वळतो. म्हणजे मी उपदिशे, मुख्य दिशा असेल तर मी उपदिशा येतो, उपदिशा असेल तर मुख्य दिशा येतो. कारण 45 डिग्रीला तेवढंच होतं. कळतं ना? आणि 90 ला काय होतं? मुख्य दिशेवरून मुख्य दिशेवर येतं. कळतं ना? आणि उपदिशेवरून उपदिशेवर येतं 90 ला. पण 45 म्हणलं का निमाज कोण. कळते तुम्हाला? आता लिहू बघा, लक्ष पुढे द्या. तर 45 मधून वळला, पुन्हा त्याच दिशेत, म्हणजे जसा घड्याळाच्या दिशेत आहे ना त्याच दिशेत 180 अंश, बघा 180 अंश तून वळला. बघा अजून किती अंश वळला? 180 अंश. शेवटी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डाव्या बाजूने किती वळला? 270 अंश मधून वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? बरं, आता हे उदाहरण कसं सोडवायचं? हे सोडत असताना जसं आपण मुख्य दिशा उपदिशा घ्या आणि त्या आपण घेऊया. बघा
वरची कोणती असते उत्तर, त्याच्या समोरची कोणती असेल मग दक्षिण, उजव्या बाजूला पूर्व, त्या समोर पश्चिम, बरोबर. मग आता उपदिशा काढूया. आता काय काढूया उपदिशा, पूर्ण लिहूया. आग्नेय, आदन, नैऋत्य, पवा, वायव्य, पूर्वी आणि पूर्व. ओके, काढल्या. आता काय म्हणायचे बघा, विशाल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे समजा विशाल या ठिकाणी उभा आहे आणि त्याचं तोंड कुठं आहे, मी बाण दाखवल्याप्रमाणे पश्चिमेला आहे. कुठं आहे ते तोंड, पश्चिमेला आहे. ओके, आता त्यांनी काय म्हणलं, घड्याळाच्या दिशेनं. आता हे जरी आपलं उत्तर वर असो नाही तर खाली असो, महत्वाचा मुद्दा काय, घड्याळाच्या दिशेने म्हणलं का तुम्हाला माहित आहे उजवीकडे. घड्याळाच्या दिशेने म्हणजे कोणी करतो उजवीकडे. घड्याळाच्या दिशेने म्हणले, घड्याळ किती वळला रे 45, म्हणजे हो का एवढा वळला 45 अंश. आता तुम्हाला सांगितलं मुख्य दिशा आणि ही दिशा, याचं टोटल अंतर किती असतं रे, हे असतं 90 अंश. किती असतं 90. मग त्याचा निमास कोण घेतला, किती आहे मग 45 अंश. ओके, आता कुठं आला, वायव्येकडे आला, बरोबर काय. आता काय बोलत तरी पुन्हा त्या दिशेत 180 तून वळला. आता तुम्हाला माहित आहे तिथं 45, बरोबर. मग इथं उपदिशेवरून उपदिशेला गेला 90 झालं ना. मग ह्या उपदिशेवरून ह्या उपदिशे, म्हणजे इथं किती आलं 180. म्हणजे बघा इथून जे आला ते डायरेक्ट या ठिकाणी आला. आता तोंड त्याचं कुठं आहे, आग्नेय. आता कुठं झालं आग्नेयला. किती वाला आता 100. मग इथं लिहू काय, इथं लिहू काय 180 अंश. ओके, त्या रेषेला 180 म्हणजे लिहिली 180 अंश आला. आणि इथून पहिला किती आला होता रे 45 अंश आला होता. आणि तिथून परत किती आला 180 अंश आला. नंतर म्हणजे वळला. आता बघा शेवटी, मग शेवटी काय काय केलं त्यानं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत गेला. आता विरुद्ध म्हणजे पाठीमागे जायचं. किती गेला 270. आता तुम्हाला माहित आहे ही जिथनं आला तिथपर्यंत जर आपण आकृती काढली अशी इथपर्यंत, किती झालं 180. किती झालं 180. मग आता आपल्याला पुढे अजून किती जायचं आहे 90. किती जायचं आहे 90. मग डायरेक्ट पुढे जाऊ उपदिशेकडून या उपदिशेकडे आलो का. म्हणजे पुढचं म्हणजे टोटल किती झालं हे 270. 180 आणि 90 किती झालं 270. कळलं कसं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. कळलं विरुद्ध दिशे कळलं. घड्याळाची दिशा कोणती असते उजवीकडे असते. आता विरुद्ध म्हणलं का डावीकडे. पुन्हा तो माघारी आला. किती 270 अंश तून वळला. मग आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कोणती दिशा ही नैऋत्य. पर्याय क्रमांक किती आला मग 2. झालं उत्तर. समजलं का नाही समजलं, पुन्हा सांगू, समजलं व्यवस्थित लिहू. पहा तिसरं उदाहरण, ए पासून बी पर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल. आता असा ज्यावेळेस प्रश्न आला का नाही, त्या कृती बंदिस्त करून घ्यायची. काय करून घ्यायची, बंदिस्त. लक्ष द्यावं, मी बंदिस्त करतो. बंदिस्त का केली, बरोबर. आता काय केली हे उत्तर तुम्हाला मी सोडवताना सांगतो. बंदिस्त केल्यानंतर आता तीन प्रश्न काय विचारला, डावीकडे किती वेळा वळायला लागेल. मग जिथं जिथं डावीकडे वळ तिथं काय करायचं, कोण करायचं. पण तो कोणत्या साईडला करायचा, बाहेरील साईडला करायचा. आता आतील साईड म्हणजे ही बंदिस्त आकृती. आतील बाजूला कोण करायचा, बाहेरील साईडला. कळतं ना, ह्यासाठी हे बंदिस्त करून घ्यायची. कळतं का, बघा सर्व चालला. आता बघा आपण काय सांगत आहे, थोडं चालत गेलो पुढे. आता ह्या साईडला वळ, ही बाजू कोणती उजवी. म्हणजे इथं काय करता येईल आपल्याला नाही. नंतर इथून परत इथून म्या साईडला वळलो आगडावा. मग या ठिकाणी असं कोण टाकायला. कळते का.
आता काटकोन होतो आपण एक, बरं ठीक आहे, इथं आपण काटकोन, ठीक आहे, ओके. नंतर नंतर तो कुठं वळला खाली, बघा या साईडला वळला म्हणलं का उजवीकडे, आणि या साईडला वळला म्हणलं का डावीकडे. कुठं वळला, उजवीकडे. नंतर उजवीकडे, नंतर डावीकडे, बरोबर. नंतर आता कुठं वळला मग तसं डावीकडे. आता बघा नंतर कन्फ्युजन करून गेला, पहिल्यांदा चालत गेला या साईडला वळला, बरोबर. परत थोडा चालत गेला, परत कुठं वळला, परत कुठं वळला, बघा डावीकडून उजवीकडे तुमच्या डोक्याची बघा, या साईडनं चालत गेला, नंतर या साईडला आत वळला ना, वळखायचं उजवीकडे वळला, आत वळला का उजवीकडे वळला, या ठिकाणी वळला. आता बाहेर वळला, ओके. नंतर आता आत वळला, नंतर आत वळला, कळते का. आता असं चालत या ठिकाणी इकडे आला, बरोबर. परत कुठे वळला, या दिशेला वळला, म्हणजे डावीकडे वळला, बरोबर. मग पुढे चालत गेला, आला का. परत कुठे वळला, आता या दिशेला, बाहेरच्या दिशेला म्हणजे उजवा, डावा, सॉरी, कळलं ना. आणि आत वळला का उजवा, बघ इथं पुढे गेला, इथं उजवा, नंतर इथं बघा सरळ चालत गेल्यानंतर पुढे वळला, बघा ते उजवा का डावा नीट बघा. या ठिकाणी इथं वळला नाही, इथून पुढे आला, आता इथून पुढे वळला उजवीकडं. आता इकडं इकडे वळताना कुठल्या जाणार आहे, डावीकडं. मग आता आतली बाजू धरायची नाही, आपल्याला फक्त बाहेरची बाजू पकडायची, कळते का. हा कळलं, हा बघा. नंतर आता या ठिकाणी वळला, बरोबर. या ठिकाणी नंतर या ठिकाणी होईल का, ह्या साईडला गेला, नंतर या साईडला वळला, इथं होणार बाहेर साईडला ना. थोडक्यात काय बघा, इथं बाहेरच्या साईडचे मोजा, बाहेरच्या साईडची, कळते ना. या ठिकाणी ज्याला कोणाला काय डोक्यात येत नाही त्यांनी बाहेर बघा, इथून पुढे चालत गेला, ओके. नंतर या साईडला चालत गेला, पण पुढे वळला डावीकडे, बरोबर का नाही, वळला. नंतर पुढे वळला उजवीकडे, नंतर उजवीकडे, नंतर उजवीकडे, नंतर डावीकडे, कळते. मग किती झाले बघा. आता एक कोण म्हणजे डावीकडे बाहेरचे कोण मोजायचे, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बघा कोणता एखादा मिस झालाय का बघा, तुम्हाला असं वाटतंय कन्फ्युजन आहे का बघा, बघा कोणता मिस झालाय का बघा. कारण डावीकडे उजवीकडे जात असताना थोडीशी एक जरी मिस्टेक झाली तर आपला कोण चुकू शकतो. पहा मग आता किती झाले मग, हा मग काय उत्तर आले बघा. इथं नंबर दिला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती आले 10. मग तुम्ही आता म्हणाल की आता जसं प्रश्न विचारला की आता डावीकडचे म्हणजे बाहेरचे मोजायचे, मग आता उजवीकडे किती वेळा वळला असा प्रश्न असता तर आतले मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आतल्या म्हणजे कळलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपला एक मस्त मिशन झाला होता. किती झाले 11. म्हणजे आतले म्हणजे उजवीकडं कळलं ना, आणि बाहेरले म्हणजे डावीकडं. पण हे जोडलं का तुम्हाला कळलं का आता. हे जर बिंदू जोडले ना आपल्याला स्पष्ट होतं की बाहेरलं म्हणजे डावीकडं आतलं म्हणजे उजवीकडं. कळते का कोण